रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या। रामनवमीला दानवाडच्या पुरातन राधाकृष्ण मंदिराचा वनवास संपला। भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसराला भक्तीचे कोंदण। मंदिर व घाट संवर्धनासाठी आमदार यड्रावकरांच्याकडून होणार 5 कोटींचा प्रस्ताव सादर। शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि दूधगंगा नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेल्या दानवाड येथील पुरातन राधाकृष्ण मंदिरात यंदाच्या रामनवमी उत्सवाला अभूतपूर्व असा भक्तिमय उत्साह पाहायला मिळाला। हरे राम हरे कृष्णच्या गजरामध्ये मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। अनेक वर्षे मातीखाली दबलेला ऐतिहासिक घाट पुन्हा उघडकीस आल्याने भाविकांची मोठी गर्दी मंदिराकडे उसळली होती। रामनवमीनिमित्त मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता। वृद्ध महिला युवकांनी मोठ्या उत्साहाने नव्याने उजेडात आलेल्या पुरातन घाटाचे दर्शन घेतले। राधाकृष्ण मंदिर आणि संगमेश्वर देवस्थानाला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे अशी भावना प्रत्येक भाविकांच्या मनात स्पष्ट दिसत होती। दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या मंदिर परिसराची स्वच्छता करून मंदिरापासून नदीपात्रापर्यंतचा पुरातन घाट शोधून काढण्याचे काम स्थानिक तरुणांनी हाती घेतले। त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक करण्यात आले। हा घाट आपल्या संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा ठेवा आहे, त्याचे जतन झालेच पाहिजे अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत होती। या ऐतिहासिक सोहळ्याला शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट देऊन घाटाची पाहणी केली। त्यांनी कृष्णा दूधगंगा संगमावर नौका विहार करत परिसराचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी पुरातन घाट संरक्षणासाठी 10 लाखांचा निधी तातडीने जाहीर केला। मंदिर व घाटाच्या जतन संवर्धनासाठी 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। म्हणून दाखवून त्याला जे करून त्याला जे कॉन्क्रीट वरून आपलं जे दगडाला ही करायचं मजबूती करायचं त्याला तातडीने 10 लाख रुपये आपण मंजूर केले आहे। येणाऱ्या काळामध्ये त्याचा आता आपण त्या घाट व्यवस्थित त्याचा घाट एक बांधकामासाठी म्हणून त्यासाठी म्हणून सुद्धा आपण त्याचे इस्टिमेट करायला सांगितलं। जवळपास 5 कोटी रुपयाचं इस्टिमेट आपण करायला सांगितलं। येणाऱ्या काळामध्ये यामुळे राधाकृष्ण मंदिराचा वनवास संपून नव्या वैभवाची सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। राधाकृष्ण मंदिरामध्ये राम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच कृष्णा नदीपर्यंत प्रथमच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने परिसर अधिकच उजळून निघाला होता। सुमारे वर्षभरापूर्वी रयत सारथी न्यूजने राधाकृष्ण मंदिराची झालेली अवकळा आणि मातीखाली दबलेला पुरातन घाट यावर विशेष वृत्त प्रसारित केले होते। या वृत्ताची प्रेरणा घेऊन स्थानिक युवकांनी घाट शोध आणि संवर्धनाचा संकल्प ताकदीने घेतला होता। तरुणाईच्या जिद्द चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे अखेर पुरातन घाट प्रकाशित होतात आला। घाट शोध मोहिमेतील सर्व सदस्य तसेच मंदिराबाबत आस्था असलेले ग्रामस्थ यांनी एकत्रित येत रयत सारथी वृत्त सेवेचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली। दानवाड गावातील युवकांच्या पुढाकारामुळे ऐतिहासिक घाट पुन्हा समोर आला असून जाहीर निधीमुळे परिसराचे सुशोभीकरण होणार आहे। त्यामुळे भविष्यात या संगम स्थळाला धार्मिक पर्यटनाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून ओळख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रामनवमीच्या पवित्र दिवशी राधाकृष्ण मंदिर आणि पुरातन घाटाला मिळालेली नवसंजीवनी ही केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक पुनरुत्थानाची सुरुवात आहे। स्थानिक तरुणाई, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे दानवाडचा हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा उजळून निघणार आहे। राम जन्मोत्सव कार्यक्रम प्रसंगी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, भवानीसिंह घोरपडे सरकार, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील, विजितसिंह शिंदे सरकार, ज्ञानगंगा हायस्कूलचे चेअरमन शिवगोंड पाटील, संतोष धनगर, विरू धनगर, सचिन सांगलीकर, सतीश बेरळ, जितेंद्र बेरळ, सुनील बेरळ, अनिल बैरागी, संजय तिप्पण्णावर, मारुती गस्तीमामा संकेश्वर, वर्धमान तिप्पण्णावर, शिवराज तासगावे, कुमार तिप्पण्णावर, गोटू तासगावे, मल्लीनाथ पाटील, अमोल बैरागी, संजय सावकार यांच्यासह ग्रामस्थ, भक्त मंडळी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। दानवाड गावातील युवकांच्या पुढाकारामुळे हा ऐतिहासिक घाट पुन्हा प्रकाशित होतात आला असून जाहीर झालेल्या निधीमुळे परिसराचे सुशोभीकरण होऊन पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे। रयत सारथी वृत्त सेवेसाठी सुनील संगपाळ।